कल्पना करा, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी तुमच्याशी बोलतायत आणि तुम्ही ऑनलाईन मोदी साहेबांना तुम्ही काय काम करता याची माहिती देत आहेत आणि मोदी साहेब ऐकतायत काही मिनिटांपर्यंत आणि मध्येच ते तुम्हाला थांबवतात आणि म्हणतात तुमच्या सर्व मंडळींना माझा नमस्कार, मराठीमध्ये बोलतात आणि त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य असतं, कमाल केली आहे तुम्ही सगळ्यांनी. ही कल्पना नाही आहे, हे प्रत्यक्ष घडलंय आमच्यासोबत मोदी साहेबांसोबत बोलताना. आणि मग हा पहिला संवाद होता ऑनलाईन. त्याच्यानंतर आम्हाला आमंत्रण दिलं गेलं चित्रकूट उत्तर प्रदेशमध्ये, जिथे मोदी साहेबांची प्रत्यक्ष आमच्या शेतकऱ्यांसोबत आमच्या टीमसोबत भेट झाली, चर्चा झाली. आम्हाला महाराष्ट्राचा सन्मान म्हणजे रुमाल टोपी मोदी साहेबांना स्वतः देता आली, चढवता आली त्यांच्या डोक्यावरती आणि तो अतिशय भारावून जाणारा क्षण होता. आणि तिसऱ्यांदा परत दसऱ्याच्या दिवशी मन की बातमध्ये आम्ही जो इनिशिएटिव्ह घेतला होता भारत सरकारच्या कृषी धोरणाशी संबंधित, त्या इनिशिएटिव्हबद्दल माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमचं कौतुक केलं. तर असं 3 वेळा पंतप्रधानांच्या तोंडून एखाद्या कामाचं कौतुक होणं हे खरंच आयुष्यातली फार मोठी संधी आहे आणि अचिव्हमेंट आहे. ती शेतकऱ्यांच्या मदतीनं आम्ही जे शेतकऱ्यांसोबत काम करतोय त्या कामाचं फलस्वरूप आम्हाला मिळाली. हा जीवनातला फार मोठा अभिमानास्पद क्षण होता असं मला वाटतं. नमस्कार, मी अमित नाफडे. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही एक नॉट फॉर प्रॉफिट आहे. या NGOचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि हा जो कॉन्क्लेव्ह गर्जे मराठीच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कॉन्क्लेव्हसाठी मी इथे मागच्या 2 दिवसापासून आहे आणि खूप खरंच आनंद होतोय की या कॉन्क्लेव्हच्या निमित्तानं अनेक एंटरप्रेन्योर्स या ठिकाणी एकत्र आले, इकोसिस्टीममधले अनेक प्लेयर्स एकत्र आले आणि ज्या पद्धतीचे या ठिकाणी सर्व देशभरातून लोक आलेले आहेत, तर महाराष्ट्राची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे याच्यामध्ये मला खात्री आहे की ही कॉन्क्लेव्ह खूप मोठं योगदान त्या ठिकाणी देणार आहे. महाराष्ट्रातल्या एंटरप्रेन्योर्सला जगभरातल्या मराठी एंटरप्रेन्योरसोबत जोडणे आणि त्यांना महाराष्ट्रासोबत जोडणे असं मोठं काम या एंटरप्रेन्योरशिप कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून गर्जे मराठी आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. थोडंसं कृषी विकासविषयी आणखी मला सविस्तर बोलायला आवडेल. कृषी विकास काय करतं, तर आम्ही गावांमध्ये जलसंधारण, शेती आणि उपजीविका या 3 मुख्य विषयांवरती काम करतो. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतीसाठी पाणी असो, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बदलतं हवामान किंवा क्लायमेट चेंजमुळे पाणी असेल, शेती असेल किंवा गावातली उपजीविका असेल, या विषयावरती लक्ष देणं गरजेचं आहे. तर या विषयावरती कृषी विकास मागच्या अनेक वर्षापासून काम करते आहे आणि आम्ही गावं दत्तक घेतो आणि त्या गावाचं परिवर्तन घडवतो. याच्याशिवाय मागच्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करून त्या माध्यमातून ॲग्रीबिझनेसला चालना देण्याचं काम कृषी विकास टीमनी केलेलं आहे. आम्ही काही एक मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनी पण तयार केलेली आहे, जय सरदार फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून. आणि सध्या कृषी विकास देशभरातल्या जवळजवळ 1000पेक्षा जास्त गावांमध्ये आणि 1 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करते. एक नॉट फॉर प्रॉफिट म्हणून कृषी विकासनी जे काही आपलं ध्येय आणि उद्दिष्ट ठेवलं आहे आपल्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्याचं, तर जलसंधारणासाठी अगदी सायंटिफिक ॲप्रोच आम्ही वापरतो, ज्याला रिच टू व्हॅली ॲप्रोच म्हणतात. टेक्निकल टीम आमच्याकडे आहे, ज्या माध्यमातून आम्ही शेती असेल, पाणी असेल किंवा उपजीविका असेल या विषयावर काम करतो. यासोबतच काही गावांमध्ये आरोग्य असेल, स्वच्छता असेल, शिक्षण असेल या विषयावरती सुद्धा कृषी विकास काम करते. देशभरातील अनेक लीडिंग इंजिनिअरिंग कॉलेजेस, मॅनेजमेंट कॉलेजेस, सोशल वर्क कॉलेजेस, ॲग्रिकल्चर कॉलेजेसचे विद्यार्थी कृषी विकासला इंटर्नशिपसाठी येतात. त्या विद्यार्थ्यांचं करिअर ग्रूमिंगसाठी आम्ही या माध्यमातून आमचं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. आणि याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे प्रोग्राम होतात त्या प्रोग्राममध्ये कृषी विकासचं जे काही योगदान असेल या क्षेत्रासाठी ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक ग्रामीण उद्योजकांना त्यांचे प्रॉडक्ट डेव्हलप करणे, त्याला मार्केट लिंकेज मिळवून देणे याच्यासाठी सुद्धा कृषी विकासच्या माध्यमातून काम होत असतं. तर आपण सर्व गर्जे मराठीशी जुळलेली जी मंडळी आहात त्यांना या कुठल्या विषयामध्ये आपल्याला काही योगदान देणं शक्य असेल, आपल्याकडे काही ज्ञान असेल, नॉलेज असेल, ते नॉलेजच्या माध्यमातून हा सगळ्या उपक्रमाला सक्षम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करणं शक्य असेल किंवा आपल्याकडे काही तंत्रज्ञान असेल, त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या उपक्रमासाठी योगदान देणं शक्य असेल किंवा आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही करायचं आहे आणि आमचा महाराष्ट्रामध्ये जो बेस आहे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार असेल, जे कॉलेजेस आहेत त्याला इंटर्नशिपसाठी काही उपयोग होणार असेल किंवा इतर कुठलंही जे काही काम कृषी विकास करते आहे त्या कामाचा म्युच्युअल बेनिफिट होणारं असं काहीही असेल,
जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या कम्युनिटीसाठी आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांसाठी आम्ही काही योगदान देऊ शकत असलो तर आम्ही पण ते द्यायला तयार आहोत. तुम्ही पण काही करायला तयार असाल तर तुम्ही पण अवश्य आम्हाला संपर्क करावा. कृषी विकासची वेबसाईट आहे www.krishivikas.org. कृषी विकास इज KRUSHIVIKAS. माझं नाव अमित नाफडे. माझा नंबर आहे 8551919293. आय रिपीट 85 51 91 92 93. आणि गरजे मराठीसोबत आम्ही क्लोजली जुळलेलो आहोत. अनेक कॉलेजेस, अनेक इन्स्टिट्यूट्स गरजे मराठीसोबत जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. तर मला नक्की खात्री आहे की या माध्यमातून आपण कनेक्ट होऊया आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण काहीतरी चांगलं घडवूया. धन्यवाद.